या ठिकाणी मांडणार आहेत। मी मुरली नवले यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल ती इथं मांडावी। सर्वप्रथम नाही भाषण नाही, अतिथी देवो भव। बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेब तुमचं पालेगावाच्या वतीनं सर्वतः हार्दिक हार्दिक अभिनंदन। कारण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून बाळासाहेबाला ओळखणारा हा बीड जिल्हा, मराठवाडा आणि साहेबांची सभा खंडेश्वरी मैदानात घेतली साहेब। त्यावेळेस आम्हाला पैसे नसायचे, आम्ही घरातली ज्वारी विकून साहेबांच्या सभेला गेलेले माणसं आहोत। म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं तर बाकी विषय लांब होणार नाही। अवघ्या महाराष्ट्रामध्ये 6 महिने 7 महिने झालं अतिवृष्टी होती। मे महिन्यापासून पाऊस चालू आहे। अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांकडे जे काही कापूस सोयाबीन आलं होतं ते सर्वस्व पावसानं निघून गेलं। आल्याला काही घास होता तो पदरामध्ये पडला नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला एकूण तिकून काही आलं तर त्याला हमी भाव नाही, भाव असणारा योग्य मिळत नाही आणि शेतकरी हा एकदम मेटाकुटीला आलेला आहे, खरोखरच आलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, पालेगावची पण तीच परिस्थिती आहे। शेतकऱ्याचं कर्जमाफीचं धोरण सरकारनं आता अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं किंवा त्यांनी घोषणा केली, परंतु 6 महिन्यानंतर करणार आहेत। मग 6 महिन्यानंतर घोषणा करून काही उपयोग होणार नाही। आज ती कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना आवश्यक आहे। दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना आत्ताच्या आत्ता जसं अतिवृष्टी झाली की लगेच त्यांना मदत मिळायला हवी होती। लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि तुटपुंजी मदत शासनाकडून मिळालेली आहे। एक त्यांच्या गाई म्हशी वाहून गेल्या, गुरंढोरं वाहून गेले। काही काही व्हिडिओ असे पाहिले आम्ही साहेब की त्या घरी माणसं सुद्धा म्हणजे असं रडत होती, ते पाहत नव्हतं, एवढं विदारक चित्र या ठिकाणी होतं। म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहात आणि आपल्या भारताचा जर कणा असेल तर हा शेतकरी आहे। सरकार कोणतंही असो, सरकारनं अगोदर शेतकऱ्याविषयी धोरणं राबवले पाहिजे।